श्री गणेशाय नमः. जय 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 अजन अजिता सर्वेश्वरा. हे चंद्रभागा तटविहारा. पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा. दीनबंधू पाही मम तुझ्या वशिल्या वाचून. दे देवा आहे शिन कुंडी माझी नसल्या प्राण. कोण विचारती मंडाते सरोवरी दिव्य शोभा. तोयमुळे पद्मनाभा रसभरित आतला गाभा. टरफलते महत्व नाही तुझी कृपा त्याच परी. शरणांगता ते समर्थ करी. पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागणे. मागल्या अध्यायी झाले कथन. समर्थ गेले निघून जेथे बंकटलाला लागून. हुरर वाटू लागली गोडन लागे अन्न पाणी. समर्थाचा ध्यान मनी न हाले दृष्टी पासोणी. गजाननाचे रूप ते जिकडे पाहावे तिकडे भास. होऊ लागले त्यास खास. याचे नाव श्रोते ध्यास. उगय नसतील पोरचेष्टा. सुकलेल्या धेनूची सत्व शुद्ध करी साची. तैसी बंकटलालाची स्थिती आहे विविध हो. ही हितगुज सांगावया जागा नव्हती कोठे तया. वडिलापाशी बोलावया छाती त्याची होईना. ऐसी रीती चित्ती भले विचाराने कहूर झाले. शेगाव अवधे घुंडाळिले परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुसती भवानी रामा संमती. बाळा तुझी आज वृत्ती का रे झाली चंचळ. चित्ती उस दिसेना वंदनी दिसे मेहापणा. ऐसा असहाय्य यातना होती कशाच्या सांग मज. तू पोऱ्या तरणा ज्वान कशी नाही कशाची तुला वान. ऐसे साच असून चिंता तुर दिसतोसी. किंवा शरीर नाही व्याधी होतसे ती सांग आधी. चोरून पुत्र ठेवीन कधी गोष्ट कोणती पित्याला. काही परी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधण्या कारण फिरू लागला शेगावी. बंकटलालाच्या शेजारी एक होत सदाचारी. घरी होती जमेद्वारी परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालाने इत्याभूत हकीकत त्यांना निवेदली. ते बोलले बंकटलालाला तुझा वृत्तांत मी ऐकला. तू जो पुरुष कथिता मला तो योगी असावा कोणीतरी. कोयोगा वाचुनी ऐसी क्रिया मिळती न कोठे पाहावया. पुत्र सुकृता वाचुनिया होणे न दर्शन कशाचे. तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य. पेटला ते तुझ लागुण ने मलाही दर्शना. ऐसा स्थिती दिवस चार गेले निगुण सरो साचार. बंकटलालाने तिळभर विसर न पडे तयाचा. गोविंदबुवा टाकडेकर होते एक कीर्तनकार. ज्याच्या कीर्तनी शरणंगधर प्रसन्न चित्त होत असे. लैंगिक याचा वराळात होता मोठा प्रमाणात. ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरात झाली कीर्तनाची तयारी. धावू लागले नारी नर कीर्तन ऐकावया कारण. बंकटलाला हे ऐसे येथे आला कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्यांनी समर्थाचे समाचार बंकटलालाचे कथन केला. दोघे कीर्तनार चालले. तो अवचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बसलेले फरसावर ते धवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून. जेवी द्रव्य घटा ते पाहून कृपार्ण दया हपापुणी. वा चातकाचे स्वती घन वा मोराची मेघदर्शन. किती तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे. ऐसा उभयताचा झाला दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले काही जाणू न करावया. राज बोलले त्यावरी तुझा गरज असेल जरी. आन झुणका भाकरी मळणीच्या सदनातून. बंकटलालाच्या सत्वरी चून आधी भाकरी आणून ठेविली हातावरी. तया योगेश्वराच्या चून भाकरी खात खात वंदले पितांबरासी समर्थ. जा धावून ओढ्याप्रत तुंबा भरुणे आण पाणी. पितांबर बोले गुरुराया ओढ्यात पाणी अल्पस दया. पाण्यात तुंबा बुडवावया मुळी नाही अवसर. इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याचे योग्य ते. मर्जी असल्या तो दुसऱ्याकडून पाणी आणि तो तुंबा भरून. तरी बोलले गजानना समोर पाणी आम्हा नको. दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच आण पाणी. आत तुंबा बुडवूनी उगीच ओंजळीनी तुंबा पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तत्काळ गेला नाल्या लागून. तुंबा भरेल ऐसे नीर कोठे न त्याला पाहिले. तळवे पदाचे भिजतील इतकेच येथे होते जल. करून हाताची ओंजळी
तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐसी झाली आडवीर चिंतावला पितांबर. हिया करुण अखेर तुंबा स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथे तेथ. तो बुडेल तेथे तेथ खडगा पडून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंबात स्फुष्टिका समान. आले जेथे पाहून शिंपी चिंता चकित झाला. तो म्हणे ही ऐशी स्थिती की आज झाली निश्चिंती. ती योगेश्वराची साजशक्ती संशय येथे धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराच्या सानिध्याला. त्याचा समर्थ स्वीकार केला झुणका भाकरी सेविल्यावर. बंकटलालासी भारी मागते झाले साक्षात्कारी. अरे मळणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतो सका. काढ सुपारी खिशातून फोडून देई मज कारण. ते ऐकता समाधान बंकटलालास झाले बहु. सुपारीच्या बरोबर 2 पैसे हातावर. ठेविता झाला व्याघ्रंबर. दुधडी तांब्याचे खडकू दुगडी व्याघ्रंबरी. ही मुसलमानाची नानी सारी चालत होती व्यवहारी. तया वराड प्रांतात पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून. काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी. हे नाणे तुमचे व्यवहारिक. मला ना त्याची जरूरत. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहतसे. ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते. याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण. मी लिंबापासून बसून कथन तैसी ऐकितो. दोघे कीर्तनाप्रती आले. महाराज लिंबापाशी बसले. गोविंदबुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणासी भागवताचा घेतला होता एक साचा श्लोक 11 स्कंदाचा. संगीतामधील बुवांनी पूर्वार्ध विशद केला. त्याचा उत्तरार्ध समर्थ वंदले. ते ऐकून घोटाळले गोविंदबुवा मनात. हा उत्तरार्ध वंदनारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जा त्या घेऊन मंदिरा. या हो कीर्तन श्रवणास. बंकटलाला पितांबर अनेक मंडळी निघाले. इतर समर्थासी साचार कीर्तनासी आणावया. केली विनंती अवध्यांनी श्रोते अति विनयानी. परी बसल्या जागेपासूनी मुडीन महाराज हलले हो. गोविंदबुवा खेर येऊन या जोडीते झाले कर. कृष्ण कृपा करावी एक बार. चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर. धना वाचून मंदिर. शून्य साच समर्था पूर्वजन्मीचे पुण्य भले. माझे आज उदेल म्हणून ते दुष्ट पडले. साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्रती. केवळ न करा गुरुमूर्ती. चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंदबुवा बोलता समर्थ वंदले तत्वता. ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र. तू इतक्या प्रतिपादिला अवधे ईश्वर व्यापिले. आत बाहेर काही न उरले. मग हा ऐसा हट्ट का. जे जे जयाचे सांगावे ते ते त्याने आचरावे. इच्छल आसीन करावे साधकाने केव्हाही. भगवंताचे श्लोक संसारी आणि त्याचे विरुद्धच वागसी. कथेकऱ्यांची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा. पोट भऱ्या कथे करी. तू न व्हावा भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले. गर्जुन अवध्या बोलविले. तुमच्या शेगावी अमोल आले. रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगावर राहिले. पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथे झाले. साक्षात्कार हे पांडुरंगा. याची तरतूद ठेवावी. सेवा याची करावी. याची आज्ञा मानावी. वेदवाक्यापरी हो. तरीच तुमचे कल्याण होईल. निसंशय करून अनायसे हे निधान. जोडले त्या दौडू नको. कीर्तन अवधे सांग झाले. लोक अवधे घरी आले. बंकटलाला घरी आले. चित्त हर्ष माविना. आपुल्या सन्मानीय पित्यासी. हकीकत कथिले प्रेमेसी. बाबा आपल्या घरासी. गजानन आणा हो पुत्राचे ते कथन केले. ते भावाने रामाने ऐकिले. आणि प्रेम ऐसे वंदले. तूच ये त्या घेऊन. पित्याची मिळाली संमती. बंकटलाला हर्ष अति. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती. मजला सदनी आणावया. पुढील माणिक चौकात चौघे दिवशीच सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रति. अस्तमनाच्या समयाला दिनपती हस्तच गेला. इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला. बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन धेनूस घेऊ लागला ग्रामास. समर्थांचा आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटेल नंदसूत
आला येथे साक्षात वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवावतीच्या तयारी दुकानदारा करीती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजांना. पित्याची मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला म्हणी. नमन साष्टांग केले चरणी. पाटावर बैसविले आणि विनविले जोडून हात. काही भोजन करी येत तुम्ही साक्षात पार्वतीकांत. प्रदोष वेळी आला या शिव आराधना प्रदोष काळी. घडेल तो भाग्यशाली ऐशी आहे एकली. स्कंद पुराणी म्या गोष्ट ऐसे म्हणून आणिले. बिल्लपत्रे तत्काळ भले समर्थाचे ठेविले. परमभक्तीने मस्तकी करा येथे भोजन. ऐसे गेलो बोलून परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबावावे येथे जरी येथ तरी. प्रदोष काळी पार्वतीकांत गेले उपाशी घरातून. त्यास करून कैसे तोंड ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मौजा पहावया. विचार केला अखेर दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्याच ठेवून तपकावरी पुढे ठेवून समर्थाच्या. ते अवधेच जाणीती कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती ऐसे आहे सिद्धांत. मी शिळे अर्जुन यास घालीन नाही अन्न. शिवाय पक्क्या रसवी कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तत्काळ त्याने केली खरी. आणून ठेवली समोरी तबक एक समर्थाच्या. पुऱ्या बदामा खारका केळी मोसंबी मुळे देखा. भाल प्रती दाविली बुक्का कंठी घातिले पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ती अवधे झाले सेविते. जे जे पडले पात्राते ते ते खाती भराभरा. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार. येथेच राहिले रात्रंभर श्री गजानन महाराज. बंकटलालाच्या दुसऱ्या दिवशी मंगलस्नान समर्थासी घातले असे अतिहर्षी. तो न थाट वर्णावावे. घागरी सुमारे 100 औषधकांच्या साचार. पाणी घातले नारी नर मन माने शिरीती. कुणी शिकाकई लाविती कुणी साबण घेऊन हाती. समर्थाचे घासती पदकमळे आवडीने. कोणी दवना कोणी हिणा कोणी चमेली तेल आणा. कोणी बेलीचे मर्दना कोणी लागले निज हस्ते. राग नाना परी त्याच्या वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला पितांबर तो नेसविला. अति सन्मानाने बैसविले योगराज गादीवरी. भाडी गंध केसरी गळ्यात हार नाना परी. कुणी तुळशीचे भीम मंजुरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्पणसाचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदया. ते बंकटलालाची या घरी झाले द्वारका साचार. तया दिनी सोमवार वार शिवाचा होता हो. अवध्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले. एक मात्र त्यावर उरले इच्छाराम शेटजी. हा चुलत भाऊ बंकटलालाचा होता भाविक मनाचा. भक्त तो शंकराचा. त्यासी ऐसे वाटते आज आहे सोमवार मशी उपवास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्याची पूजा अस्तमनी यथा सांग करोणी करू पारणा ऐसे मनी. इच्छा झाली धरिली असे तो झाला अस्तमान. मावळले नारायण इच्छारामे केले स्नान. प्रदोष वेळी लक्ष्मी पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन. त्याचे केले पूजन परम प्रेमे करुणी. विनंती केली वरी झाले आहे दुपारी. आपुले ते भोजन घरी परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही येणार. अन्न आहे मजला उपोषण. सोमवारचे गुरुराया अवध्या भक्ताचा हेतू पुरवला. माझा मात्र राहिला तो पाहिजे पुरविला. तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तया स्नानी. इच्छाराम तो घेऊन नैवेद्य आला परातीत. आंबे मोहरे तांदळाचे 2 मुंती भातसाचा. नानाविधी पक्वन्याचा थाट तो तयाना. जिलबी राघवदास मोतीचूर कारंजा अनारसे घिवर. शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठोवर. अगणित चटण्या कोथिंबिऱ्या वाडगा दह्याचा शेजारी. तुपाची ती वाटी खरी ओदनाचा 6व्या भागा.
4 मनुष्याचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्था पुढे आणून ठेविला इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी, खातो खातो हरनिशी ऐसे बोलसी गणप्या. खाहे आता अवधे अन्न आघोऱ्यानं करी अवमान. पाहे आले अवधे जण तुझ्या आघोऱ्या वृत्तीला. महाराज भोजना बसले अन्न अवधे पार केले. पात्रीनं काही ठेवले मोठे मीठ लिंबू तेही पहा. अग्रहाचे प्रकार काही होते अखेर. हे दावण्यास आचार कौतुक ते गुरुवरे. खाण्यातून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली. ऐशी गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासांची मना. तिची खोड मोडण्या जाणं अगट खीर प्याले. ही उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्री रामदास स्वामी समर्थ वासनेची जिंकावया. तैसे लोक आग्रहाचा घालवयासी शीघ्र आडा. हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असूनी. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण. निसर्गाच्या धर्माला ऐस समर्थाचे केले लोका लागे सुचविले. आग्रह करणे न सांगले तो विपरीत फळ देईल. असो उलटी झाल्यावरी जागा केली सापसारी. नेऊनिया बसविले पहिल्या परी. स्नान घालूनी महाराजा नाना नरनारी दर्शन घेती. महाराजांची आनंदली प्रकृती. तो भोजन करण्याप्रती दिंड्या आल्या 2 येथे. आवाज त्याच सुरवर खडे पहाडी मनोहर. विठ्ठलाचे नामस्मरण नाम गजर करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी होते ते वंदले वंदनी. भजनाची या मिशानी गणगण गणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन करीती चिटक्या वाजवून. ऐसे झाला आनंद जाण रात्रभरी त्या ठाई. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान. गजानन हे तयाला जो स्वयंमेव ब्राह्मण झाला. नावरूपी कोठून त्याला नावरूपाचा गलबला. प्रकृतीच्या आश्रयास अस्ति भास्ती प्रिय ठाई. योगेश्वर निमग्र राही त्या आनंदानं वर्णन काही. त्याची उपमा त्यालाही असे. आषाढी ही पंढरपूर वा सिंहासी गोदा तीर वा कुंभमेळ्याची साचार. गर्दी होती हरिद्वारी त्या परी शेगावात. बंकटलालाच्या घरात लांबू लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण. निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्याच्या वचन गोदातीरी आनंद हा हरिद्वारी. गजबजले शेगाव नगरी सदन राऊळी बंकटलालाचे. जो रामपद पोचला जात कोठून उरली त्याला. सूर्याची या प्रकाशाला अवधे आहे सारखे. नित्य यात्र नवी घेई समाराधना होती पाही. त्या ते वर्णिता शेषही थकून जाईल निसंशय. जेथे माझा पाड कोणी मी कीटका समान. अवधे वंदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थाची दिनचर्या सांगतो थोडी या ठाई. उगाच त्याचे चरित्र गाया मज पामरा मती नसे. कधी करावे मंगल स्नान कधी हाळात जाऊन. कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. त्याच्या दिनचर्येचा नियमाचा नव्हता एकसाचा. प्रकार वायूच्या गतीचा न ये ठरविता कोणासी. चिलीमवरी प्रेम भारी ती लागे वरचेवरी. नव्हती अकस्मात तिच्यावरी ते केवळ कौतुक. असो आता पुढील अध्यायी. भाव ठेवा एकवया हाली पर्वणी साधावया. वेळ करू नको हो हे श्री गजानन चरित्र. आदर्श दावो भाविका प्रत हेच विनंती जोडून हात. दास गणो इच्छा ते श्री हरिहर्पणाय शुभ भवतु. इति द्वितीय अध्याय समाप्त. इति श्री गजानन विजय ग्रंथ द्वितीय अध्याय समाप्त.